नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण BA-FYचा चौथा व्हिडिओ बघत आहेत का पाहत आहेत. मागच्या 3 व्हिडिओमध्ये रिपीट दररोज हे सांगलो की एका व्हिडिओमध्ये सिलेबस टाकला, दुसऱ्या सिलेबसमध्ये मी पहिलं प्रकरण चालू झाले प्राचीन भारताच्या इतिहासाची साधनं, साधनांचं महत्त्व, साधनांच्या व्याख्या वगैरे वगैरे. नंतर प्रत्यक्ष साधनं पाहिलेत. प्रत्यक्ष साधनाला आपण भौतिक साधनाला सुरुवात केली. भौतिक साधनावर 2 व्हिडिओ टाकलेत आपण. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधनं 2 प्रकारची आहेत. एक भौतिक साधनं आणि दुसरी वाङ्मय साधनं. भौतिक साधनामध्ये आपण 3 व्हिडिओ पाहिलेत आणि आज याच प्रकरणामधला दुसरं बीट आहे, तेच म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासाची वाङ्मय साधनं. आता वाङ्मय साधनं म्हणजे लिखित साधनं. ठराविक एखाद्या धर्मग्रंथामध्ये किंवा ग्रंथामध्ये, पुस्तकामध्ये जे लिहून ठेवले आणि त्या लिहून ठेवलेल्या साहित्यातून आपला प्राचीन भारताच्या इतिहासाची, राजकीय असोत, धार्मिक असोत, सांस्कृतिक असोत, आर्थिक असोत, सामाजिक असोत, या परिस्थिती, राजाचा कारभार असोत, राजाचा वंशावळ असोत, राजाचा साम्राज्य विस्तार, राजाचा धर्म, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. प्राचीन भारतातला लिखित त्या कालखंडामध्ये जे लिखित ग्रंथ झालं याला काय म्हणायचं? वाङ्मय साधनं किंवा लिखित साहित्य म्हणायचं. जसं भौतिक साधनं आपण पाहिलेले वेगवेगळ्या प्रकारचे. भौतिक साधनाचे 3 प्रकार आहेत. भौतिक साधनं म्हणजे अलिखित साधनं, कोरून ठेवलेले, लिहिलेले नाही, कोरून ठेवलेले साधनं. वस्तू किंवा वस्तूच्या मार्फत साधनं किंवा मंदिर, स्तूप, लेण्या, विहार याच्या माध्यमात साधनं, त्याचे प्रकार झालेले आहेत. आता भौतिक साधनानंतर वाङ्मय साधनं. कारण भारतामध्ये जे इतिहासाचे कालखंड आहेत, आश्मयुग कालखंड आहे, दगडाचा कालखंड, 3 लाख वर्षाचा माणसाचा आदिवासी कालखंड आहे. त्या कालखंडात भौतिक साधनं नव्हते आणि वाङ्मय साधनं नव्हते. परंतु त्या कालखंडाला प्रागैतिहासिक कालखंड म्हणायचं. आणि ज्या कालखंडाला कुठलाही पुरावा आहे, मग वास्तू असोत, बांधकाम असोत, किल्ला असोत, त्याला किंवा साहित्यिक पुरावे असोत, त्याला ऐतिहासिक कालखंड म्हणायचं. म्हणजे ज्याला पुरावे नाहीत कुठले त्याला प्रागैतिहासिक, आणि ज्याला पुरावे आहेत त्याला ऐतिहासिक. ऐतिहासिक कालखंड आपला पहिला भाग आहे सिंधू संस्कृतीचा. सिंधू संस्कृतीला ऐतिहासिक साधनं नाहीत, कारण सिंधू संस्कृती पाण्यामध्ये बुडालेली आहे. एक बी धर्मग्रंथ, कुठलं साहित्य नाही. ती भौतिक साधनानं वस्तूच्या आधारे बघितलेली. परंतु प्राचीन भारतामध्ये आर्यांचं आगमन झालं आणि आर्याने अनार्यांचा पराभव केला. आणि पराभव करून आर्य आणि अनार्य संस्कृतीतून नवीन एक हिंदू नावाची संस्कृत निर्माण झालेली, वैदिक ब्राह्मण कल्चर निर्माण झालेले आहे. आणि त्याच कालखंडामध्ये फार मोठं साहित्य निर्माण झालं. म्हणूनच त्याला वाङ्मय साधनामध्ये वेगवेगळे साधनं आहेत. कारण प्राचीन भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी वाङ्मय साधनाचं महत्त्व अनन्य साधारण आहे. कारण या साधनातून, या साहित्यातून तत्कालीन राजकीय, धार्मिक, आर्थिक आणि ऐतिहासिक घटनांचा आपल्याला अभ्यास करता येतो. मग आता याच्यामध्ये वाङ्मय साधनामध्ये पहिलं आहे साधन धार्मिक साहित्य आणि दुसरं आहे निधर्मी साहित्य. धार्मिक साहित्य म्हणजे धर्माच्याच अनुषंगाने लिहिलेलं साहित्य, याला धार्मिक साहित्य म्हणायचं. आणि निधर्मी साहित्य म्हणजे याच्यामध्ये मग काव्यग्रंथ, काव्य असोत, नाटकं असोत, चरित्रग्रंथ असोत, अशा प्रकारे हे निधर्मी साहित्य. म्हणून धार्मिक साहित्यामध्ये पुन्हा 3 प्रकार आहेत पहा. धार्मिक साहित्यामध्ये एक वैदिक किंवा ब्राह्मण ग्रंथ, इथे पॉईंटमध्ये देऊन दिलेलं आहे तुम्हाला. ब्राह्मण ग्रंथ, नंबर 2 बौद्ध साहित्य, नंबर 3 जैन साहित्य, आणि तिसरं आहे दुसरं निधर्मी साहित्य, म्हणजे वेगळा प्रकार आहे. मग आता धार्मिक साहित्य कशामुळे निर्माण झालं, याच्यातून प्राचीन भारताचा इतिहास कसा कळतो? कारण प्राचीन काळापासून भारत हा धर्मप्रवण देश आहे. कुठल्या ना कुठल्या धर्माला मानणारा देश आहे. या देशाच्या नागरिकांच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रावर धर्माचा जबरदस्त पगडा आहे. आजसुद्धा आपण प्रत्येक माणसावर, शिकलेला असो, अडाणी असो, धर्माचा पगडा आहे. प्राचीन भारतात अनेक धार्मिक ग्रंथ लिहिले गेले. अनेक धार्मिक ग्रंथ लिहिले आहेत
ज्यात धर्माचं अनुषंगानं अभिन्न अंग आपल्याला दिसून येतात. या ग्रंथात तत्कालीन भारताच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जीवनाची चर्चासुद्धा दिसून येतो. म्हणूनच ही जे धार्मिक ग्रंथ आहेत ते सुद्धा इतिहासाचे स्रोत आहेत, म्हणजे साधनं आहेत. सुरुवातीला केवळ धार्मिक साहित्य लिहिले गेले. परकीय इतिहासकार काय म्हणतात, भारताला इतिहास लिहिण्याची परंपरा नव्हती, त्यांना इतिहासच माहीत नव्हता, काहीच नव्हता. तसं काही नव्हतं, माहीत होतं सगळं, परंतु भारतीयांनी धर्म ग्रंथातून लिखाण केलेलं सगळं. आलं लक्षात? इथला सामाजिक, धार्मिक, राजकीय, अस्पृश्यता, दलितांचा इतिहास लिहिला नाही, जसा काळ्या गोऱ्यांचा लिखाण झालेलं आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये, अमेरिकेमध्ये. इथं 1960 नंतर किंवा शाहू फुले आंबेडकरचं साहित्य ज्यावेळेस आलं त्यावेळेस तो निधर्मी साहित्य किंवा इतर साहित्य लिहिण्यात आलं, इतर विषयावर लिहिलेलं आहे. अगोदर सगळं धर्मावर साहित्य लिहिलं होतं. कारण त्या राजाला, प्रत्येक राजाला आपापल्या धर्माचा प्रसार आणि प्रसार करायचा होता. आणि त्यामुळं आपापल्या धर्मीयांनी काय केलं, राजांनी आपापल्या धर्माचे तत्त्वज्ञान सांगण्यासाठी आपापल्या धर्मामध्ये धर्मग्रंथ ऋषीच्या अनुषंगानं ऋषीने रचले गेले बा. आणि त्याला राजाश्रय राजाने दिला. मग हिंदूंनी हिंदूचे धर्म लिहिले, बौद्धांनी बौद्धाचे धर्म लिहिले, जैनांनी जैनाचे धर्म लिहिले, हे धार्मिक आहेत त्यामध्ये. मग हिंदूचे किंवा आपण ब्राह्मण म्हणतो ग्रंथ, वैदिक म्हणतो, कारण हे वैदिक आहेत ते. ब्राह्मण म्हणजे एक सेपरेट आहेत. ब्राह्मण साहित्य, बौद्धांचं साहित्य आणि ब्राह्मण साहित्य वेगळं आहे. म्हणून ब्राह्मणाने जे ग्रंथ लिहिले त्याला ब्राह्मण ग्रंथ असं सुद्धा आपण म्हणतो, वैदिक ग्रंथसुद्धा असं म्हणतो. मग कुठले लिहिले ब्राह्मण ग्रंथ? म्हणजेच आपण आता धार्मिक साहित्यामधला जे प्रकार आहेत, वैदिक साहित्य, बौद्ध साहित्य आणि जैन साहित्य, त्यातला पहिला प्रकार पाहूत आपण वैदिक साहित्य. निधर्मी साहित्य नंतर पाहतो. आता वैदिक साहित्यामध्ये सुरुवातीला 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषद, वेदांगे, स्मृतिग्रंथ, रामायण, महाभारत, भगवद्गीता, 18 पुराणं हे साहित्य होऊन गेलेलं आहे. आणि या साहित्यातून जरी ब्राह्मणांचा उदो करण्यात आला तरी नकळत रामायण असोत, महाभारत असोत, वेगळे पुराण असोत, इथली सामाजिक स्थितीसुद्धा कळालेली आहे आपल्याला. म्हणून सुरुवातीला आपण 4 वेद लिहिलेले आहेत. मग 4 वेद कोणते आहेत? पहिला वेद कोणता आहे? वैदिक साहित्यामधला भारतातला ऋग्वेद आहे. दुसरा सामवेद, तिसरा यजुर्वेद आणि चौथा अथर्ववेद आहेत. मग बघा, ऋग्वेद हा सर्वात, आता वेद म्हणजे काय सुरुवातीला हे बघूत आपण, नंतर मग सेपरेट ऋग्वेद वगैरे. आता वेद म्हणजे विद या धातूपासून तयार झालेला शब्द. विद म्हणजे ज्ञान किंवा जाणून घेणे. वेदांना अपौरुषी मानलेला आहे. अपौरुषी म्हणजे कुठल्या एका मृत्यू व्यक्तीने लिहिलेलं आहे. मृत्यू म्हणजे माणूस आपण मरतो तर जन्मतोच मरतो, अशा माणसाने प्रत्यक्ष ब्रह्माच्या मुखातून लिहिलेलं आहे. देवानं लिहिलेले आहेत, अपौरुषी लिहिलेले आहे. याचा अर्थ तो कोण्या एका माणसानं लिहिलं नसून प्रत्यक्ष ब्राह्मणाच्या मुखातून, ब्रह्मदेव आहे, ब्रह्ममुखातून पडलेलं आहे. म्हणून आज आपण वेद पवित्र मानतो. कुठली वैदिक विधी करायची का? आज ब्राह्मणांचा विधी कोणता होतो? वैदिक पद्धतीनं. आणि इथला बहुजनांचा विधी कशात होतो? पुराणोक्त. म्हणजे पुराणामध्ये लिहिलेले मंत्र. वैदिक म्हणजे वेदामध्ये लिहिलेले आहेत. मग हे वेद कोण लिहिलेले? ब्राह्मणानं लिहिलेले आहे. ब्राह्मण, ब्रह्मदेवता असं सांगितलेलं त्यांनी. मग आता हे देव, पण तसं काही नाही. आपण जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर अभ्यास केला तर मुखातून वगैरे काही नाही. जसं म्हणतात ना 4 वर्ण आहेत, मुखातून ब्राह्मण जन्माला, बाहूतून क्षत्रिय, मांडीतून वैश्य आणि ह्याच्यातून घोट्यातून शूद्र. हे चुकीचं आहे. सगळ्यात जन्म आपला कुठून होते सगळ्याला माहीत आहे, निसर्गाचा. आणि म्हणून निसर्गाच्या नुसार आपण 15-20 मिनिटं असते का? अरे थांबा, आता हे तुमचा आवाज इकडे येणार आहे, बोला आता. म्हणजे आपण जे वैदिक साहित्य निर्माण झालेलं आहे ते जवळपास 10 ते 12 प्रकारचं साहित्य निर्माण झालेलं आहे. म्हणून जे साहित्यामध्ये त्याने काय केली, विसंगती टाकलेली आहे. मग वेदाची निर्मिती त्याने अपौरुषीय सांगितलेली आहे. म्हणजे कुठल्या एका
महापुरुषानं वेद लिहिलेले नाहीत. ते वेद हे कसे आहेत, ब्रह्माच्या मुखातून शब्दाचा संच आहे असं सांगितलेलं आहे. परंतु आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्हाला जर अभ्यास सांगितलं तर हे प्रत्येक वेद एखाद्या विशिष्ट ऋषीमुनींनी लिहिलेले आहे, कोण्या ब्राह्मणाने लिहिलेले किंवा ब्रह्मदेवानं लिहिलेले सुद्धा नाहीत. कारण या सगळ्या वेदामध्ये हे विशिष्ट समाजरचना सांगितलेली आहे किंवा वर्णव्यवस्था सांगितलेली आहे, आश्रमव्यवस्था सांगितलेली आहे, इथले कायदे सांगितलेले आहेत. म्हणजे काही कोणी एखाद्या ब्रह्मानं कुठल्या इथले कायदे सांगितलेले नाहीत. तरी पण आपण आज जे धार्मिक साहित्यामध्ये पाहिलोत आणि त्या धार्मिक साहित्यामध्ये जे वैदिक साहित्य आहे आणि वैदिक साहित्यामध्ये जे वेगवेगळे जे ग्रंथ आहेत त्याच्यातलं पहिलं 4 वेद आहेत, 4 वेद आहेत. आणि 4 वेद पहिला हा ऋग्वेद वेद, बरोबर का? हा सर्वात प्राचीन वेद आहे पहा, कळलं का? आणि म्हणून याची रचना इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 सांगितली जाते बा. ऋग्वेद हा ऋक अधिक वेद अशा 2 शब्दापासून बनलेला आहे. ऋक म्हणजे ऋचा, ओळी याचा अर्थ म्हणतो पहा, पंक्ती म्हणतो त्याला, छंद म्हणतो. वेद म्हणजे काय सांगितलं अगोदरच, जाणणे, कळलं का? वेद म्हणजे जाणणे, म्हणजे विशिष्ट ओळीचा अर्थ जाणून घेणे म्हणजे हे वेद. आता हे ऋग्वेद सगळ्यात प्राचीन आहे, पहिला ग्रंथ आहे आणि मोठासुद्धा आहे. जवळपास या ऋग्वेदामध्ये 10 मंडळ आहेत. मंडळ म्हणजे भाग आहेत पहा. आणि याच्यामध्ये 1028 सूक्त आहेत. आणि या सगळ्या सूक्तामध्ये देवाची निर्मिती, सृष्टीची निर्मिती, सृष्टी, तिचा विकास, ह्या अशा प्रकारे अवघड गोष्टी त्या कालखंडात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून प्राचीन भारताचा इतिहास पाहायचा असलेल्या वाङ्मय साधनामध्ये त्या वैदिक ग्रंथामध्ये, ब्राह्मण ग्रंथामध्ये वेद आहे आणि वेदमधला ऋग्वेद ग्रंथ हा महत्त्वाचा आहे. कारण प्राचीन भारतामध्ये संपूर्ण लोक धर्मप्रवण होते आणि धर्मप्रवण असल्यामुळं सगळे ग्रंथ इथले धर्माच्या अनुषंगाने लिहिलेले आहेत. जसं आता परकीय जे ग्रंथ आहेत ते सामाजिक, धार्मिक, राजकीय दृष्टिकोनातून लिहिलेले आहेत. मग कार्मास असो, त्याच्यात अरिस्टॉटल वगैरे वगैरे अनेक. परंतु आपल्या इथं कुठले आहे धर्मप्रवण. पण म्हणूनच परकीय इतिहासकार काय म्हणतात, भारताला इतिहास लिहिण्याची परंपरा नव्हती किंवा इतिहास माहीत बी नव्हता. जरी असं असलं तरी धर्माच्या अनुषंगा होईना फार मोठं इथं लिखाण झालेलं. आणि त्या ग्रंथातून आपल्याला तत्कालीन सामाजिक, धार्मिक, राजकीय किंवा वेशभूषा केशभूषा सगळ्या गोष्टीची माहिती मिळते. अशा प्रकारे हे ऋग्वेद हा ग्रंथ आहे. देवी देवतांची स्तुतीपर कवणी आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देवाची स्तुती केलेली या ग्रंथामध्ये. आणि या ग्रंथातून मग धार्मिक स्थितीचा अभ्यास होतो आहे. याचबरोबर दुसरा ग्रंथ आहे पहा सामवेद. आता सामवेद म्हणजे हा ग्रंथ इसवी सन पूर्व 1000 ते 500 या कालखंडात झाला आहे. साम म्हणजे गीत, आपण गायन म्हणतो. यात यज्ञाच्या वेळी म्हणायच्या मंत्राचा संग्रह दिलेला आहे. सामवेदात एकूण 1549 रुच्या आहेत आणि 75 हा फक्त मूळ होत्या, बाकी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. सामवेदाचे सुद्धा 2 भाग आहेत, आर्चिक आणि उत्तर आर्चिक हे 2 भाग आहेत. सामवेदाला उद्गाता म्हणलेला आहे. म्हणजे प्राचीन भारतामध्ये आपल्याला जे संगीत होतं त्या संगीताची माहिती या ग्रंथामध्ये आपल्याला दिलेली आहे. आपल्याला जवळपास 7 संगीताचे प्रकार माहिती आहेत. परंतु प्राचीन भारतामध्ये या सामवेदामध्ये जवळपास 558 प्रकार आहेत संगीताचे. जे आज आपण फॉरेनचे जे वेगवेगळे साहित्य आहे संगीताचे प्रकार ते या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. म्हणजेच संगीतावरचा हा ग्रंथ आहे. याच्यातून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात माहिती मिळते. तिसरा ग्रंथ आहे यजुर्वेद. आता यजुर्वेद म्हणजे यजू अधिक वेद म्हणजे यजुर्वेद. यजूर म्हणजे यज्ञ, यजुर्वेद म्हणजे यज्ञासंबंधी माहिती देणारा ग्रंथ आहे पहा. प्राचीन कालखंडामध्ये यज्ञसंस्था निर्माण झाली होती पहा, इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या दरम्यान. तशी तर सुरुवातीपासून झाली 1500 पासून आर्य आले तेव्हापासून. कारण यज्ञानं काय होतं, यज्ञ केल्यानं आपलं संकट जाते. यज्ञ केल्यानं म्हणजे का निसर्गात कुठलं तरी संकट आहे, मग वेगवेगळ्या प्रकारच्या निसर्ग घटना होतात. त्या निसर्ग घटना
असल्यानं या ठिकाणी निसर्ग घटनातून वेगवेगळ्या देवतांची निर्मिती झाली आणि त्या देवतामध्ये अग्निदेवता एक निर्माण झाली होती. आणि अग्निदेवता ही अशी देवता होती की तिन्ही ठिकाणी राहत होती. अग्नीला एखादं अन्न जर आपण अर्पण केलं, टाकलं, त्याच्यामध्ये एखादी वस्तू टाकली तर ती डायरेक्ट देवापर्यंत जाते. आणि म्हणून अशा प्रकारे यज्ञसंस्था आली आणि यज्ञसंस्थेतून पुरोहिताचा विकास झालेला आहे. आणि पुरोहिताच्या मार्फतच आपल्याला हे काय करण्याला मोठमोठे यज्ञ करावं. जेवढं यज्ञ मोठा तेवढं फळ मोठं, अशी ही संकल्पना निर्माण झाली होती. म्हणून अशा प्रकारे मग यज्ञ कसा करायचा ते शास्त्रीय स्वरूप त्याला सांगितलेलं आहे. मग यज्ञाची जागा, यज्ञाचा होम, यज्ञातल्या वस्तू, मग अशा प्रकारे. किंवा याचेसुद्धा दोन आहे, शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद, हे दोन वेद सांगितलेले आहे. म्हणून अशा याच्यामध्ये या सगळं यज्ञासंबंधी माहिती सांगितलेली आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्राचीन भारतातील धर्माविषयीच माहिती मिळते. तरी पण हे सुद्धा आपल्याला काय करायला आहे, वैदिक साहित्यामध्ये एक फार मोठं साहित्य पुरा म्हणून आपण वापर करतो किंवा 4 वेदामधला. आणि चौथा आहे अथर्ववेद. अथर्व ऋषीद्वारे वेदाची रचना झालेली आहे. याचे 40 अध्याय आहेत. एकूण 40 अध्याय आहेत. या वेदाला सर्वप्रथम 4 वेदामध्ये समावेश केला नव्हता, कारण अथर्वगिरस हा शूद्र ऋषी होता आणि शूद्रानं हे जे वेद लिहिलेलं असल्यामुळं हे या वेदाला सुरुवातीला 4 वेदामध्ये घेतलं नव्हतं. कारण या वेदामध्ये आघोरी देवताला मानलेला म्हणजे आघोरी देवता कोणत्या, म्हणजे आपण जसं शाकाहारी मांसाहारी देवता म्हणतो ना, मग आघोरी खंडोबा असोत, मरिया असोत, प्रयोग असे, किंवा मग कोंबडे असोत, बकरे टाकणं असोत, मग विंचू चावला विंचू उतरणे, साप चावला साप, चटकी, भानामती, हे सगळे मंत्र वगैरे सगळे या अथर्ववेदामध्ये सांगितलेले आहेत. म्हणून या वेदाला 4था वेद मानला नव्हता. परंतु नंतर काही कालखंडानंतर या वेदाला 4था वेद मानलेला आहे. आणि म्हणून या वेदातून सुद्धा, या वेदाची संख्यासुद्धा आपल्याला काय अशा प्रकारे ह्या अथर्ववेदातून सुद्धा प्राचीन भारताची माहिती मिळते. नंतरचा आता हे झाले 4 वेद. 4 वेदानंतर ब्राह्मण ग्रंथ निर्माण झाले. ब्राह्मण ग्रंथ म्हणजे हे 4 वेदामधला अवघड रुच्यांचा, ओळीचा अर्थ समजून सांगितलेला जे ग्रंथ आहे त्याला ब्राह्मण ग्रंथ म्हणायचा. कळलं का? मग ऋग्वेदामधल्या अवघड ओळी, सामवेदातल्या अवघड ओळी, यजुर्वेदातल्या अवघड ओळी आणि अथर्ववेदातल्या अवघड रुच्या किंवा ओळी, याच्यातून हे ब्राह्मण ग्रंथ तयार झाला आणि 2 नंबरचा. आणि या ग्रंथाला धार्मिक माहिती मिळते. त्यानंतर आरण्यके ग्रंथ निर्माण झालेत. आरण्यके म्हणजे आरण्यक बसून रचलेले काय ग्रंथ, याला आपण काय म्हणायचं, आरण्यके असं म्हणायचं. म्हणजे एखाद्या विशिष्ट गुरुजवळ जाऊन अरण्यात असलेले आरण्यके जवळजवळ आपल्याला 100च्या वर दिसतं ना अरण्यके ग्रंथ. आणि या ग्रंथातून सुद्धा प्राचीन भारताची माहिती मिळते. त्याच्यानंतर उपनिषद आहेत. उपनिषद म्हणजे याचा अर्थ काय, तर उप म्हणजे जवळ, नि म्हणजे खाली आणि शेद म्हणजे बसणे, म्हणजे गुरुच्या जवळ बसून घेतलेलं तत्त्वज्ञान. मग उपनिषदाची संख्या 108 आहे. वेगवेगळ्या गुरूने वेगवेगळे उपनिषद लिहिलेले आहेत. मग ते तेरे असोत, कौशिकी असोत, छंदोग असोत, कियन असोत, कंठ असोत, ईश असो, मुंडक असोत, उदाहरणार्थ हे उपनिषद आहेत. आणि हे उपनिषद हिंदू धर्मातले वेगवेगळे ग्रंथ आहेत. या हिंदू धर्मातून किंवा हिंदू म्हणता येणे वैदिक धर्मातून होतात आणि वैदिकातून आणि शेवटचं आहे वेदांगे. आता वेदांगेचे जे 6 प्रकार आहेत. वेदांगे 6 आहेत. मग त्याच्यात शिक्षा आहे, कल्प आहे, निरुक्त आहे, व्याकरण आहे, छंद आहे, अशा प्रकारे हे 6 वेदांगे आहेत. आणि वेदांगेमधून सुद्धा प्राचीन भारताची इतिहासाची माहिती मिळते. आज आपण या ठिकाणी प्राचीन भारताच्या इतिहासाची वाङ्मय साधनं बघितलेली. कालच्या 2 व्हिडिओमध्ये आपण भौतिक साधनं पाहिलेले. 3 व्हिडिओमध्ये भौतिक साहित्यामध्ये सुद्धा फक्त अगदी सोपे पॉईंट सांगितलेले तुम्हाला. भौतिक साधनं म्हणजे काय, भौतिक साधनाचे प्रकार आणि भौतिक साधनाचे 3च प्रकार सांगितलेले तुम्हाला. भौतिक साधनामध्ये 3 अभिलेख, दुसरा स्मारकेन, तिसरा नाणी, हे 3 पॉईंट त्याच्यामध्ये येतात. आणि याच्यामध्ये वाङ्मय साधनामध्ये मग धार्मिक साहित्य आणि निधर्मी साहित्य 2 प्रकारचे सांगितलं तुम्हाला. आणि धार्मिक साहित्यामध्ये मग वैदिक साहित्य, बौद्ध साहित्य आणि जैन साहित्य. त्याच्यामधलं आपण तुम्हाला आज वैदिक साहित्य पाहिलं. उद्याच्या पिरियडमध्ये आपण किंवा व्हिडिओमध्ये बौद्ध साहित्य पाहूत, जैन साहित्य पाहूत आणि नंतर निधर्मी साहित्य पाहूत. निधर्मी साहित्य म्हणजे नाटकं, काव्ये, बरोबर आहे, चरित्रग्रंथ आणि शास्त्रीय ग्रंथ, हे 4 प्रकारचे तुम्हाला ग्रंथ सांगणार आहे. या ठिकाणी
प्राचीन भारताच्या इतिहासाची वाङ्मय साधनं संपतात. वाङ्मय संपल्यानंतर हे पहिलं प्रकरण आपलं संपत आहे. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. गडबड झाली हो तुमच्याबरोबर.